नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहतात पुणे सुपरलाईव्ह. सरकारी बांधकामं असतील, सरकारी इमारती बांधायच्या असतील, रस्ते असतील किंवा कोणतंही शासकीय बांधकाम करायचं असेल तर ठेकेदाराची कॉन्ट्रॅक्टरची नोंदणी आवश्यक असते. या नोंदणीमध्ये जी ठेकेदार जो आहे ठेकेदाराची नोंदणी आवश्यक असते. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची नोंदणी असेल, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार जो आहे त्याची नोंदणी असेल आणि त्यानंतर येतं ते मजूर सहकारी संस्था. या सर्व प्रकारच्या नोंदणीधारक जे आहेत ते या ठेकेदारीमध्ये शासकीय कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. त्यांना शासकीय ठेका घेण्यासाठी या नोंदणीची आवश्यकता पडते. या व्यतिरिक्तही अधिक काही नोंदणी असतील किंवा कोणत्या प्रकारे घेता येतात त्याबद्दल सध्या तरी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये मजूर सहकारी संस्था या संस्थांच्या नोंदणीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या करण्यात येणाऱ्या कामांमध्ये गैरप्रकार झाला असल्याची एक तक्रार भाऊसाहेब सईद यांनी केली. आपल्यासोबत भाऊसाहेब सईद आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. हे ज्या मजूर सहकारी संस्थांमध्ये तुमचं असं म्हणणं आहे का गैरप्रकार झाला आहे, तर थोडंसं आमच्या प्रेक्षकाला समजेल अशा भाषेमध्ये थोडंसं समजून सांगा. मुळात मजूर सहकारी संस्था ही एक सहकारी संस्था आहे आणि ही सहकारी संस्था जी आहे यांची नोंदणी जी केली जाते ही अल्पभूधारक बेरोजगार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून शासनाने मजूर सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी एक क्रायटेरिया ठरवून दिला. आंबेगाव तालुक्यामध्ये अशा 22 मजूर सहकारी संस्थांची नोंदणी झालेली आहे. मूळ उद्देश त्याचा आपण आदर्श उपविधी शासनाने करून दिलेला आहे. त्या बायलॉजनुसार जे मजूर आहेत त्यांना काही नियम आहेत, अटी आहेत, शर्ती आहेत, त्या घालून देऊन त्या सहकारी संस्था कारभार कसा चालवायचा या संदर्भामध्ये आदर्श उपविधी तयार करून यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी मजूर संस्था जी असते तयार कशी होती, ती काम कसं करते. तर आपल्याकडे गावापुरतं कार्यक्षेत्र असणाऱ्या मजूर सहकारी संस्था असतात, तालुक्याच्या असतात, जिल्ह्याच्या असतात. तर याची मूळ गाभा जो आहे तुम्ही ज्या कार्यक्षेत्र जे निवडाल, गाव कार्यक्षेत्र असेल तर तुम्ही त्या गावात काम केलं पाहिजे, तालुका असेल तर तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असेल तर तालुक्यामध्ये कामं करू शकता, जिल्हा असेल तर तुम्ही जिल्ह्यामध्ये कामं करू शकता. आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या काही 22 मजूर सहकारी संस्था रजिस्टर झाल्या या सगळ्यांचं कार्यक्षेत्र हे गाव निवडलं होतं. त्यातल्या काही गावांमध्ये 5-6 मजूर सहकारी संस्था रजिस्टर झाल्या. मजूर सहकारी संस्था रजिस्टर करत असताना बऱ्याचशा नियम घालून दिले शासनाने. त्या हिच्यानुसार ते सगळे मजूर त्या गावातले आहेत की नाही, ते मजूर असल्याबाबत त्यांचे दाखले घेतलेत की नाही, अशा प्रकारचं, आणि ते अल्पभूधारक असावेत, मजूर असले पाहिजेत, हा मेन त्याचा वेळ होता. नक्कीच हे आपल्याकडे हे जे आहे ही माहिती आहे ज्याच्यामध्ये या 22 मजूर संस्था आहेत आणि यांच्या संस्थांच्या पुढे स्पष्ट अक्षरामध्ये असलेलं आहे की संस्थेचे कार्यक्षेत्र गावापुरते. म्हणजे गावापुरते कार्यक्षेत्र म्हणजे कसं, ते सगळे मजूर जे आहेत त्या संस्थेचं भागभांडवल जे आहे त्या भागभांडवल आणि त्याच्या सदस्य संख्येनुसार त्याला कार्यक्षेत्र ठरवलं. सगळी जी संस्था नोंदणी करण्यासाठी किती जणांची अशी व्यक्तींची गरज पडते. कमीत कमी 15 मजूर बेरोजगार मजूर असले पाहिजे त्या संस्थेमध्ये, आणि त्यांनी 100 रुपये एका भागाप्रमाणे धारण करून कमीत कमी 15,000 रुपये त्यांचं भागभांडवल झालं पाहिजे, असं आत्ताच्या चालू प्रचलित नियमानुसार शासन सांगतं की 15,000 रुपये प्रत्येकी 1000 रुपये प्रत्येकीप्रमाणे कमीत कमी 15,000 रुपये एका मजुरांनी कमीत कमी 10 भाग धारण करायचे 100 रुपयाचे, असे 1000 यांचे हे करून 15,000चं भागभांडवल देऊन तुम्ही मजूर सहकारी संस्था रजिस्टर करायची. नोंदणी कुठं करायची मग त्यांचे नोंदणी निबंधक म्हणून त्यांना सहाय्यक निबंधकाकडे त्यांनी प्रस्ताव सादर करायचा. त्यांना कोऑपरेटिव्ह कमिशनरकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याची कृषी उत्पन्न मंचरल्या ठिकाणी त्यांचं हे करायचं असतं. परंतु आजच्या घडीला असं झालंय की हे जे पालक आहेत म्हणजे निबंधक जे आहेत यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं. ते उपविधीनुसार काम करतायत की नाही, शासनाने घालून दिलेल्या क्रायटेरियानुसार नियमानुसार ते काम करत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी ही निबंधकांची आहे, सहाय्यक निबंधकांची. परंतु आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की एकही संस्था ही मजुरांसाठी काम करत नाही. हे एक राजकीय कुरण झाले. कार्यकर्त्यांना कुठेतरी एक सोय लावून दिली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का, नोंदणी झाल्यानंतर संस्थेत जे काही मजूर नोंदणी केलेली असतात हे फक्त नावापुरते असतात, ते नावापुरते ठेवले गेले. हे सगळं चालवतो कोण नक्की?
एखादा कुणीतरी त्यातला एक जण जो आहे तो चेअरमन होतो, झालेला असतो, आणि तो चेअरमन किंवा सचिव जो मुख्य प्रवर्तक म्हणून त्याचं काम पाहण्याचं हे करतो, तो नंतर त्या मजुरांना न विचारता मुळात सहकार कायद्यानुसार 500 रुपयापेक्षा अधिकची रक्कम आपल्याला रोखीने खर्च करता येत नाही, असा नियम आहे. बरं. परंतु इथं परिस्थिती अशी होते की करोडो रुपयांची कामं शासनाकडून मिळवायची. आज शासकीय पंचायत समिती, आपले जिल्हा परिषद असू द्या, नाही तर तुमचं PWD असू द्या, सार्वजनिक बांधकाम असू द्या, यांच्याकडे शासनाने नियम घालून दिलेला आहे की 33% कामं ही मजूर सहकारी संस्थांना दिली पाहिजे. म्हणजे शासनाचे जेवढे बांधकाम निघतात, ठेके निघतात, त्याची 33% कामं ही मजूर सहकारी संस्थांना जातात. मजूर सहकारी 33% कामं ही सुशिक्षित बेरोजगार अभियंते, म्हणजे जे डिग्री डिप्लोमा होल्डर, जे बेरोजगार अभियंते इंजिनियर असतील त्यांना दिले जातात. आणि 34% कामं जी उर्वरित ही ओपनची, म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी वाढलेली आहे, ज्यांचे कामाचा अनुभव वाढलेला आहे, नोंदणी केलेली ठेके, नोंदणी केलेल्या त्या ठिकाणी ते दिले जातात. अशा 33% कामं यातली जी मजूर संस्थांना जात आहेत, त्या मजूर संस्थांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय, गैरप्रकार चालू आहे, अपघात सुरू आहे. जी कामं जी आहेत ही पहिली गोष्ट म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा मजूर सहकारी संस्था ही कामं करतच नाही स्वतः. ही कामं घ्यायची, स्वतःच्या नावावर घ्यायची आणि टक्केवारीवर दुसऱ्यांना वाटायची, असे प्रकार सुरू आहेत. आणि हे त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये, त्यांच्या खात्याच्या ट्रान्झॅक्शन मध्ये स्पष्ट दिसते. सरकारकडून आलेल्या कामाचं बिल हे जसंच्या तसं जर एखादा पोट ठेकेदाराला जर हस्तांतरित केलं जात असेल, फॉरवर्ड केलं जात असेल, जीएसटी बिलं घेतले जात असतील, म्हणजे ते कोणत्या प्रकारे मशीन मालकांना किंवा त्या प्रकारे मजुरांना न देता किंवा स्वतः कामं करून न घेता, स्वतः त्याचं नियोजन न करता जसंच तसं काम हे जे 5-10% टक्केवारी घेऊन ते दुसऱ्या कामं करणाऱ्या, प्रत्यक्ष कामं करणाऱ्या ठेकेदारांना दिले जातात, त्याचे ट्रान्सफर केले जातात. त्यात मजुरांना हिस्सा वाटप हा प्रकारच नाही किंवा मजुरांना प्रॉफिट दिला जात नाही. तर तो जो काही फायदा होईल, तो सगळा फायदा तो तथाकथित जो काही चेअरमन त्याचा असेल तो घेतो. पण आता ह्या संस्थांचं ऑडिट होतं का दरवर्षी? ऑडिट होतंय, तर ते ऑडिट कुठल्या पद्धतीने होतं? आता हे सगळे सहाय्यक निबंधकांच्या देखरेखीखाली चाललंय. सहाय्यक निबंधकांना मी मागच्या 2 महिन्यापूर्वी तक्रार दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही स्पेसिफिक तक्रार द्या, एखाद्याचं नाव घेऊनच तक्रार दिली पाहिजे. आपल्यात मुळात स्पेसिफिक संस्थाच कमी आहे. 22 संस्था आहेत, त्यातल्या चालू ज्या संस्था आहेत ते 15-20 संस्था चालू आहेत. त्यांच्या ऑडिटमध्ये जे काही गैरप्रकार होत आहेत याची पाहणी करण्याचं काम किंवा देखरेख करण्याचं काम हे निबंधकांचं असलं पाहिजे. परंतु आपण त्यांना तक्रार दिल्यानंतरही त्यांचं म्हणणं येतं की तुम्ही यात काही होण्यासारखी परिस्थिती नाहीये किंवा मग तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल. आता आपली पहिली स्टेप म्हणजे आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आंबेगाव यांना तक्रार दिली, जिल्हा निबंधक आठवडे ग्रामीण यांना तक्रार दिली, सगळं झालं. आणि हे नाही झालं तर त्यांच्या म्हणण्यानुसार हे जर काम करणार नसतील, जर निर्णय घेणार नसतील, तर शेवटी आपल्याकडे तो ऑप्शन असतोच की न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आपल्याला विरोधात दाद मागावी लागेल आणि ती आपण 100% पाठपुरावा केल्याशिवाय राहणार. हे सगळं झालं. आपल्या संस्थाच्या नोंदणी आहेत, त्या नोंदणी अजूनही त्यात चालू आहेत, त्यामुळे त्यात पार्श्वभूमी काय? 2001 नंतर एक परिपत्रक काढलं गेलं, ज्या परिपत्रकानुसार लेबर फेडरेशन, कोऑपरेटिव्ह कमिशनर आणि DDR यांच्या देखरेख याच्यामध्ये सहभागाने एक समिती तयार करण्यात आली होती आणि पुरेशी कामं उपलब्ध होणार नाहीत असं एक कारण देऊन त्यांच्या नवीन संस्थांच्या नोंदणीवर काही बंधनं आणली होती. हे सर कायदेशीररित्या सहकारी संस्था नोंदणी होत नाहीत किंवा बंद केल्यात अशी काही परिस्थिती नव्हती आणि आजही नाहीये. थांबवलं होतं. हा, ते थांबवलं होतं. आता 2024 मध्ये 2025 मध्ये 1-2 GR आले ज्याच्यानुसार नवीन सहकारी संस्था नोंदणी झाल्या पाहिजे. तर आजही नवीन मजूर सहकारी संस्थांचे प्रस्ताव दिल्यानंतर झाडीतले शुक्राचार्य बनवून हे लोक त्यात वेगवेगळ्या पद्धतीने अडथळे आणतायत. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे काही शासनाचे निकष असतील ते लावा, नोंदण्या करा आणि नंतर जो काही कारभार होत असेल त्याच्यावर सुद्धा त्या निकषानुसारच कार्य झालं पाहिजे. आता या मजूर संस्था, सहकारी संस्था नोंदणी चालू आहेत का? आता मजूर सहकारी संस्थांचे प्रस्ताव ते नाकारत नाहीत. मजूर सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी प्रस्ताव घेतात, तर ते घेतल्यानंतर त्यात अशा काही अटी त्यांनी आजही टाकायचा प्रयत्न चालवला की उदाहरण जर सांगायचं झालं तर रहिवासी दाखला. आज 2017 सालापासून कुठलाही तलाठी किंवा कुठलाही ग्रामसेवक कुठल्याही नागरिकाला रहिवासी दाखला देत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात याचं
तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड आहे, त्याच्यावर तुमचा ऍड्रेस आहे, तुमचे रेशनिंग कार्ड आहे, तुमचे मतदान ओळखपत्र आहेत. असं असताना तुम्ही स्वयं घोषणापत्रच दिलं पाहिजे. आणि काहीतरी शासन निर्णय आहे 2017चा, त्याच्यानुसार घोषणापत्र द्या, कुठल्या प्रकारचा रहिवासी दाखला इश्यू केला जात नाही. पण DDR यांनी जे छाननी तक्ता तयार केला आहे जिल्हा निवडणुकांनी, त्यात असं स्पष्ट म्हटलंय की तलाट्याचा ते सदरची मजूर हे त्या गावचे रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा अहवाल त्यात प्राप्त झालेला आहे किंवा नाही. तो नाही जर म्हटलं तर ती एक त्रुटी झाली, त्यात तयार झाली. म्हणजे अशा पद्धतीने किंवा मजूर असल्याबाबतचं स्वयं घोषणापत्र देणं इथपर्यंतच बंधनकारक असलं पाहिजे. कुठलाही ग्रामसेवक किंवा कुठलाही तलाठी आम्ही मजूर आहोत की नाही त्याचा दाखला देत नाही. हे केवळ जे आहे हा गैरव्यवहार गैरप्रकारातला म्हणणं आहे तर हे ज्या 22 संस्था झाल्या रजिस्टर झालेत त्याच्यामध्ये मजूर सहकारी संस्था आहेत. त्या संस्थांची असते किंवा काही लोकांच्या म्हणजे फक्त मक्तेदारी झाली विविध कामांवरती. ही मक्तेदारी करण्यासाठीच याच्यामध्ये नवीन लोकांना येऊ द्यायचं नाही. आणि जे आहेत त्यातील काही लोकांनीच फक्त ती कामं करायची आणि त्यांनीच फक्त वर्षानुवर्ष गोरगरीब मजुरांचा अल्पभूधारक यांचा जो हक्क आहे तो डावलायचा आणि तो त्याचं स्वतःचे फोटो भरण्याचा हे एक साधन झालेलं आहे. आता हे जे तुम्ही यांचे कार्यक्षेत्र जे आहे ते गावापुरते आहे, मधून तालुक्यात जिल्ह्यात काम करतात, त्याबद्दल सविस्तर सांगा. गावापुरतं कार्यक्षेत्र असतानाही यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि याच्याकडे वर्गीकरण घेऊन हे नोंदणी करतात, लायसन्स नोंदणी करतात. आणि एक लायसन्स नोंदणी झाली की त्याच्यावर कुठल्या प्रकारचं नियंत्रण किंवा PWD विभाग किंवा जिल्हा परिषद त्याची बाकी गोष्टींची हे करायला जात नाही, छाननी करायला जात नाही. त्या संस्था त्यांना फक्त त्या लायसन्स मिळालं आणि लायसन्स मिळाल्यानंतर मग त्यांनी त्याची कामं मिळवायची आणि ती कामं जी आहेत मुळात त्यांच्या सभासद असणाऱ्या मजुरांना उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांचा त्यात फायदा झाला पाहिजे. शासनाचं धोरण होतं मजूर सहकारी संस्था स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश जो आहे, मूळ गाभा जो आहे की जे नागरिक अल्पभूधारक आहेत, जे मजूर आहेत, ज्यांना खरोखर कामाची गरज आहे त्यांना मुख्य धारेमध्ये आणायचं आणि प्रक्रियेमध्ये आणून त्यांना रोजगार उपलब्ध होईल त्या दृष्टिकोनातून मजूर सहकारी संस्था तयार झाल्या. पण आज ज्यांना त्या मजूर सहकारी संस्थांची नोंदणी मिळाली ते काही ठराविक व्यक्तीच त्या सगळ्या संस्थेचा फायदा उचलतात, त्यात गैरव्यवहार होतो. यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत, परंतु जाणीवपूर्वक स्वाभाविक निबंधित त्याच्याकडे डोळेझाक करतात. काही सहकारी संस्थांची हस्तांतरण झाली, नवीन संस्थांची नोंदणी होत नाहीत, मग त्यामुळे यांचा भाव वाढला आणि ह्या संस्था सहकारी संस्था ह्या दुसऱ्यांना हस्तांतर करण्यापर्यंतचे प्रकार घडलेत. एका गावातले मजूर असताना एका गावच्या मर्यादित उदाहरण द्यायचं झालं तर मर्यादित लांडेवाडी मध्ये असणारी एक मजूर सहकारी संस्था तिथून दुसऱ्या गावाला हस्तांतरित होते. म्हणजे नेमकं काय झालं, मग त्या संस्थेचं नाव जे आहे ते मर्यादित लांडेवाडी मर्यादित रांजणी झालं का, किंवा मर्यादित ठाकरवाडी असणारी एखादी संस्था ज्यावेळेला मंचर सारख्या ठिकाणी हस्तांतरित होते त्यावेळेला लांडेवाडीच्या मजुरांनी पूर्ण गाव सोडलं काय असा विषय होता. हा ते सगळे मजूर तिथून विस्थापित होऊन ते दुसऱ्या गावात गेलेत की काय, ठाकरवाडीचे सगळे मजूर हे मनसरला जाऊन स्थायिक झालेत का आणि मनसरमध्ये जाऊन कामं करायला लागलेत का, आणि तेच मजूर आहेत की ते मजूर बदली झाले आणि त्याच्यावर नवीन मजूर आले पण नोंदणी मात्र तीच राहिली. हा जो काही प्रकार आहे मात्र मूळ गावचीच आहे, नोंदणी मूळ गावची आहे, त्याचं प्रमाणपत्र हे जे आहे हे मूळ गावचं आहे, त्यांचे दाखलेही माझ्या नजरेत मूळ गावचे असतील. परंतु नवीन लोक त्यात ज्यावेळेला त्याचे प्रवर्तक नेमले जातात किंवा नवीन सदस्य संचालक नेमले त्यावेळेला जाणीवपूर्वक सहाय्यक निबंधकाकडून याच्यातले डोळेझाक झालेले आहे. आणि हा प्रकार आपण त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शन आणलेला आहे. आता बघूया, आपण न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आता हे सगळं झालं, तुमचा असा आरोप आहे का यांचं कार्यक्षेत्र गावापुरतं असताना पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात त्यांनी कामं केली. दुसरा असा का काही सहाय्यक निबंधक असेल किंवा DDR असेल निबंधक त्यांनी काही जाचक अटी लावून जाणीवपूर्वक काही नवीन नोंदणी करायच्या थांबवल्या. त्याचबरोबर ज्या काही लोकांच्या नोंदी झाल्या आहेत त्यांची एक प्रकारे मक्तेदारीच या कामांवरती झाली. हे सगळे तुमचे आरोप आहेत. नोंदणी झालेल्या सर्व लोकांची मक्तेदारी नाही म्हणता येणार, कारण मजूर जरी 15 असले तर एका संस्थेतले 1 किंवा 2च व्यक्ती कार्यरत आहेत जे
कामं जी आहे स्वतः न करता दुसऱ्यांच्या माध्यमातून ते करून घेतात. त्यांची बँक स्टेटमेंट जी आहे म्हणजे थोडीशी बोलकी असतील याबाबत. बरोबर, म्हणजे एखाद्या माणसाची यांच्या खात्याची चौकशी झाली पाहिजे. बरोबर. यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने यांनी हे सगळं चालवलं, गैरप्रकार चाललाय, याच्यावर तिसरं शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि ही जी काही कामं जी आहेत इथून पुढे कमीत कमी गरीब मजुरांना ही कामं उपलब्ध करून देऊन यांच्या नोंदणी रद्द केल्या पाहिजे. जे बेकायदेशीरपणे जर चालवत असतील, तुमच्या आदर्श उपयोजनेनुसार जर जी संस्था चालत नसेल त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार उपनिबंधकांना आहेत. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960, सहकार कायदा 1960च्या अधिनियम 89 खाली यांची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशी करत असताना त्या चौकशीमध्ये यांची कार्यपद्धती किंवा यांच्या खात्यांची पूर्ण चौकशी करून जे काही आर्थिक गैरव्यवहार झाले असतील त्याबाबत यांच्यावर सर कायदेशीर कारवाई करून यांना दंडित केलं पाहिजे, असं माझी स्पष्ट भूमिका आहे. नक्कीच हे आपल्यासोबत होते भाऊसाहेब सईद पाटील. यांचं असं म्हणणं आहे की आंबेगाव तालुक्यातील मजूर सहकारी संस्था या ज्या काही संस्था नोंदी आहेत यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी केलेल्या कामाबाबत सगळा तपास झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती जर काही चुकीचं काम केलं असेल तर कारवाई झाली पाहिजे. याबाबत वारंवार सहकारी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.